झी 24 तास एक पाऊल पुढे। महागडा ब्रँडेड मोबाईल वापरणं हे जरी आर्थिक मर्यादा पडत असल्यानं सर्वसामान्यानं शक्य होत नाही आणि त्यामुळेच नाईलाजानं चायना मोबाईलच्या मोहात हात सर्वसामान्य ग्राहक सापडतो। स्वस्तात मोबाईल मिळतोय म्हणून कुठलाही विचार न करता त्या मोबाईलची खरेदी करतो। सर्वसामान्य ग्राहकांची हीच मानसिकता ओळखताना आता चायना मोबाईलच्या हँडसेटनी अवघ्या सेल मार्केटवरच आपला कब्जा केलाय। तरुणाईत मोठ्या झपाट्यानं मोबाईलची क्रेज वाढते आहे। टच स्क्रीन पासून फेसबुक, म्युझिक प्लेअर सारख्या अनेक सुविधा असल्यामुळे मोबाईलचं फॅड वाढतंय। पण मोबाईल बाजार तेजीत असल्यामुळे नामांकित कंपन्यांनी आपल्या किमतीतही वाढ केली आहे। परदेशी ब्रँड प्रमाणेच देशी ब्रँड असणाऱ्या मोबाईलच्या किमतीही तुलनेनं महाग आहेत। किमतीचा आणि मोबाईलमधील सुविधेचा विचार करता दर्जाशी तडजोड करणारा ग्राहक आज स्वस्त पर्याय म्हणून चायना मोबाईलकडे वळतो आणि म्हणूनच मोबाईलची विक्री करणारे दुकानदारही आता आपल्या दुकानात खप आहे म्हणून चायना मोबाईल विक्रीसाठी ठेवतात। यावरून या मोबाईलच्या विक्रीचा आलेख लक्षात येईल। जनरली तुम्ही पाहत असाल जे हँडसेट मार्केटमध्ये आलेले आहे, जे चायनीज हँडसेट मार्केटमध्ये आलेले आहे, त्यांनी ग्राहकांना लुभावण्यासाठी विविध प्रलोभन दिले आहे। जसे की हाय फ्रिक्वेन्सी साऊंड ते देतात आणि जसं की टचस्क्रीन मोठा टचस्क्रीन डिस्प्ले अवेलेबल असतो, त्यामध्ये आणि 8 ते 10 मेगापिक्सलचा कॅमेरा अवेलेबल असतो त्या हँडसेटमध्ये। दूरसंचार मंत्रालयानं खरं तर चायना मोबाईलवर बंदी घातली आहे। मात्र असं असतानाही तुलनेनं स्वस्त आणि जास्त सुविधा असल्यानं सर्वसामान्य ग्राहकांचा ओढा हा नेहमीच चायना मोबाईलकडे राहिलाय। खप आहे म्हणून दुकानदारही चायना मोबाईल विक्रीसाठी ठेवतात। पण या चायना मोबाईलकडे आता गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली आहे। नियमाप्रमाणे चायना मोबाईलमध्ये IMEIचे नंबर नसल्यामुळे त्याचे कॉल अडवण्याची गरज होती। पण या कायद्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे या चायना मोबाईलना फुल रेंज मिळते। खाजगी कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारनं डोळ्यावर पट्टी ओढून घेतली आहे। कारण चायना मोबाईलवर बंदी घातल्यास देशभरातून 3 ते 3.5 कोटी ग्राहकांचं कनेक्शन एकाच वेळी कट होईल आणि त्याचा फार मोठा फटका हा मोबाईल नेटवर्क कंपन्यांना बसेल। याच भीतीनं आज करोडो लोकांच्या आयुष्याशी हा गंभीर खेळ खेळला जातोय। चायना मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या दर्जाहीन स्पेअर पार्टमुळे चायना मोबाईल धारकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। तुम्ही जर कंपेअर कराल की चायनीज हँडसेटमध्ये जेही फॅसिलिटी आहे आणि तो हँडसेट जर 2000 मध्ये अवेलेबल असेल, तर तोच कंपनीचा जर ब्रँडेड हँडसेट त्या कॉन्फिगरेशनचा जर तुम्ही ब्रँडेड हँडसेट घ्याल तर तो हँडसेट 8 ते 10 हजारामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतो। संपूर्ण देशभरात आज 30 ते 40 हजार कोटींचा मोबाईल व्यवसाय होतो। त्यात 12% वाटा हा चायना मोबाईलच्या विक्रीचा आहे। बाजारात उच्च दर्जाचे ब्रँडेड मोबाईल हे 7 ते 35 हजारापर्यंत मिळतात। त्या तुलनेनं सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा पर्याय हा 2000 पासून देण्यात चायना मोबाईलनं आघाडी घेतल्यामुळे स्वस्ताईचा हा मोह अनेकांना टाळता येत नाही। पण या मोहामागे दडलेला धोका चायना मोबाईलच्या स्फोटानं अनेक वेळा समोर आलाय आणि म्हणूनच अशा प्रकारचे मोबाईल वापरताना प्रचंड काळजी घेण्याचा सल्ला मोबाईल तज्ञ देत आहेत। चायनीची वस्तू आपल्याकडेही असावी हा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव धर्म, पण त्याला आर्थिक मर्यादा पडतात। पण अशा वेळी शॉर्टकट म्हणून निवडलेले चायना मोबाईल सारखे पर्याय सुखी आयुष्यात बॉम्ब सारखे उभे ठाकतात। याचंही भान आता प्रत्येकानं ठेवणं गरजेचं बनलंय। झी 24 ताससाठी अखिलेश शाळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।